बस मोडलेला आहे रात्री. बघा 10 वाजता पालकमंत्री, 10 वाजता नाही, रात्री 12 वाजता टी शर्ट घालून तिथं बसले होते. त्याचे फोटो मी तुम्हाला दाखवले. कशा पद्धतीने ते घेऊन बसले होते, ते का बसले होते सगळ्याला माहित आहे. कारण आमच्या सगळ्या पोरांना पांगवायचं, आमच्या पोलांना पळवायचं. आनंददादा चंदनशिवे हा दलित चळवळीतला कार्यकर्ता आहे, हा पडला पाहिजे याकरता 5 नंबरची बिल्डिंग लावली. अमोल शिंदे 7 नंबरचा उमेदवार आहे. मराठा समाजाचं नेतृत्व आहे. जरंगेंसाठी स्वतःच्या ऑफिसचा बॅनर काढलेला कार्यकर्ता आहे. पक्षाच्या पदाचा राजीनामा देणारा कार्यकर्ता आहे. मी स्वतः, तुम्हाला माहित आहे, मराठा समाजाच्या आंदोलनामध्ये स्वतः सांगितलं होतं की जोपर्यंत समाजाचा आरक्षणाचा विषय होणार नाही तोपर्यंत हे सगळ्या समाजाचे नेतृत्व संपवायचे. म्हणून या सगळ्या गोष्टी चालू आहेत. चेतन नरोडे धनगर समाजातला, त्याला संपवायचा आहे. अशा जे काही पीसी असतील यांनी त्याग केलाय समाजासाठी. या लोकांनी रक्त सांडलंय, वेळ प्रसंगी लोकांसाठी उतरलेत. पण ह्यांना त्यांच्या घरनं कारभार चालवण्याच्या दृष्टिकोनात हे सगळ्या गोष्टी करतायत. तुम्हाला माहित आहे त्यांची पूर्वीपासूनची स्टाईल आहे. महापालिकेत न चालवायची नाही आहे त्यांना. महापालिका त्यांना घरात बसून बालाई सरोवर मधनं चालवायची आहे, हॉटेलमधनं चालवायची आहे, त्यांच्या ऑफिस मधनं चालवायची आहे. महापालिका ही सभागृहातनं चालली पाहिजे. सोलापूरकरांचा आवाज आज सभागृहात उठला पाहिजे. पण अशी नाही आहे परिस्थिती. म्हणून तर त्यांचे बगलबच्चे निवडून आणण्याकरता सोडायचं आणि लढणारी माणसं जी आहेत त्या लढणाऱ्या माणसांना उद्या महापालिकेत आवाज म्हणून चाललं नाही पाहिजे. जी हुजूर करणारी माणसं घेऊन जायचेत महापालिकेत. आणि अशी माणसं काय बी झाला सभागृहात, दादा काय करू, साहेब काय करू, हे विचारून मग सभागृहात बोलणारी माणसं तयार करायची. माझं एकच म्हणणं आहे की ज्या ज्या प्रभागात लढणारे कार्यकर्ते कुठल्याही पक्षात असू द्या, मी शिवसेनेचं म्हणत नाही, आता अशी परिस्थिती झाली की भाजप वगळता सगळीकडे जे पोरं लढतायत, मनापासून कष्ट काढतायत, रस्त्यावर उतरून भांडण्याची भूमिका ठेवतायत, त्या सगळ्यांना तुम्ही चॉईस चांगला उमेदवार करून निवडून देण्याची जबाबदारी आता तुमची सोलापूरकरांची आहे. आता अशा दडपशाहीला जर आपण आता जर ताकद म्हणजे घाबरलो तर येणारा काळ आपल्याला सोलापूरकर माफ करणार नाहीत. म्हणून सोलापूरकरांना विनंती आहे की आपण आता उमेदवार चॉईस करताना या काही गोष्टी प्रामुख्याने बघितल्या पाहिजेत. पत्रकार बांधवांनाही माझी विनंती आहे की जे खरं आहे ते तुम्ही दाखवा, जे जळतंय, जे लोकांच्या भावना आहेत त्या दाखवा. मला माहित आहे इलेक्शन प्रक्रियेत काय गोष्टी होत असतात, पण या सगळ्या गोष्टीत शेवट तुम्ही लोकशाहीचा स्तंभ आहात. त्या लोकशाही जिवंत ठेवण्याचं काम तुमच्याकडे आहे. अहो, आम्हाला एक दिवस जेलमध्ये घातलं, कार्यकर्त्यांना आत घातलं, ही पद्धत बदलून जाईल. उद्या हे पालकमंत्री बघा आज आहेत उद्या जातील, आमदारांनी हाय नाही, पुढच्या इलेक्शनला काय करायचं. नगरपालिकेत हेच घडलं, त्याचा परिणाम त्यांना आलाय. ज्या पद्धतीने दडपशाही करून नगरपालिकेत इलेक्शन झालं त्याचा परिणाम त्यांनी भोगलाय. तरी सुद्धा ते अजून बी महापालिकेत असं करतायत. येणाऱ्या काळात तर मला वाटतं जिल्हा परिषद पण डिक्लेअर झाली. या सगळ्या गोष्टीत यंत्रणेचा वापर करून आम्हाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न चालू आहे. मी आज निकालाच्या आधी सोलापूरकरांना भाजप वगळता सगळ्याच पक्षाच्या उमेदवारांना, शिवसेना पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आमची युती आहे, आमच्या उमेदवारांना निवडून द्या, जास्त संख्येनं आम्हाला सत्ताच द्या असं सांगतोय. कारण एकीकडे एकनाथजी शिंदे साहेब असतील, अजितदादा असतील, यांचं नेतृत्व खमकाय. हे नेतृत्वच नाही, आम्ही पूर्ण सत्ताच मागतोय सोलापूरकरांना. लोकांच्या डोळ्यात पाणी आहे पण नळाला पाणी नाही. काय मिळालं, गेली 9 वर्ष झालं या आमदारांचा वाद बघण्या सोडून, आणि आता ते तर लई छोटा विषय होता, हा तिसरा आमदार येऊन तर पाक परिस्थितीच बदलून टाकली आहे हे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे.